असतील त्यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावरती यावं. एकदा टाळ्यांचा आवाज थांबता कामा नये, कारण शेतकऱ्यांचा एल्गार ही शेतकऱ्यांची समृद्ध वाटचाल जनमानसापर्यंत उभं करण्याचं काम या सर्व मान्यवरांनी केलंय. मी सर्व आदरणीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. सुनील देवरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी देखील मंचावरती यावं. आपल्या सगळ्यांना समृद्ध केलंय आणि तो तिरंग्याचा वारसा, तो मानवतेचा वारसा व्हावा तो की किरण गोपले या दोघांना विनंती करतो की त्यांनी सुनील देवरे सरांचा सन्मान करावा. अशोक सोनालकर यांचा सत्कार सागर. वेळ कमी आहे म्हणून डायरेक्ट मुद्द्याकडे वळतो. भाऊंना आता बरेचशे मान्यवरांनी सांगितलं की आंदोलनाला ट्रोल केलं जातंय. अहो, आंदोलन एवढं सक्सेसफुल झालं. 31 वर्षानंतर पहिल्यांदा शेतकरी एका मोठी खाली बांधले गेले, एका ताकदीने लढले. हे सर्व राज्यकर्त्यांच्या पोटात दुखत आहे आणि ते दुखत असताना ते रिकामे धंदे करताय. भाऊ, आज मी एक फोटो तुम्हाला सर्वांना दाखवण्याची एक ही इच्छा आहे, म्हणजे की याच्यामध्ये जे आहे वरती बळीराजाचा फोटो आहे, खाली बच्चू भाऊचा फोटो आहे. भाऊ, असे ट्रोल करणारे किती गेले. तुम्ही शेतकऱ्यांच्या आणि म्हणजे घरातल्या देवाऱ्यापर्यंत तुमचा फोटो शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आम्ही पण आपल्या सोबतच आहोत, आंदोलनात पण होतो आणि याच्या पुढे पण राहणार आहोत. भाऊ, जे ट्रोल करणारे लोक आहेत ते टीव्हीच्या समोर बसून आपल्याला SMS करतात, तिथे कमेंट्स लिहितात की असं केलं तसं केलं. अरे येड्यांनो, तुमची लायकी कराय. तुम्ही शिरगाणा तिथे नागपूरला तर पडले नाही, तिथे तुमची दानच झाली नाही. घरी बसून रिमोटच्या हातात घेऊन तुम्ही काय मोठे का करताय. या लोकांना आपण जे महत्व देतोय ते अजिबात देऊ नका असं माझे आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि आपलं काम किती यांनी ट्रोल केलं, किती काय केलं, आपण अविरतपणे करणार आहोत. एवढंच बोलतो. यांनी 1 मिनिटाचा कालावधी दिला, त्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानं पिकवणं बंद केलं, तिला काही गोटे खाला ना, म्हणून जो आंदोलनात आला नाही तोही तिथून तेवढ्याच जिद्दीनं आपली कर्जमुक्ती झाली पाहिजे याच्यासाठी लढा देत होता. पण काही असते हराम कोणी दिली तर ती दिली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आणि आम्हाला जो सन्मान दिला राष्ट्रीय समाज पक्षातर्फे, तो सन्मानही आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या फेट्याने दिला. आणि हा सन्मान आमचा नसून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक